भोर तालुक्यातील किकवी येथील 108 गाडीवरील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार माळी यांना भोर तालुका आरोग्य विभाग अंतर्गत भोंगवली आरोग्य केंद्र यांच्या वतीने 15 ऑगस्टचं औचित्य साधून डॉक्टर मंदार माळी यांनी गेली 10 वर्षांमध्ये स्वतःच्या जिद्द आणि चिकाटी आणि मेहनतीमुळे समाजातील प्रत्येक नागरिकाला योग्य उपचार आणि मार्गदर्शन करत असल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। पुणे वैभव न्यूज भोर। सर काय सांगताल तुम्हाला भोर पीएससीच्या वतीने सन्मानित केले त्याबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर मंदार सुरेश माळरे। सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज सुवर्ण महोत्सव या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली यांनी आज माझ्या कामाची दखल घेत म्हणजे 108 अत्यावश्यक सेवा तसेच डिलेवरी या संदर्भातली दखल घेत तसंच पालखी ड्युटी याच्या संदर्भात त्यांनी मला इमर्जन्सी आदर्श पुरस्कार दिला। त्यासाठी सर्वप्रथम मी प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली यांचे धन्यवाद मानतो। आणि या सर्व कामामध्ये म्हणजे गेली 10 वर्ष झालं मी इथं काम करतोय। आता पीएससीचा मला दरवर्षीप्रमाणे हा 10वा वर्षही त्यांनी मला या प्रकारे सन्मानित केले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद। आणि त्यांनी अशीच माझी कामाची दखल घ्यावी, मी त्या कामामध्ये सातत्य ठेवायचा प्रयत्न करेल। आणि हे सर्व काम करत असताना मी अजूनही माझे काही सहकारी आहेत त्यांचेही खूप सारे धन्यवाद मानतो, की जसा माझा स्टाफ आहे, जसं आमच्या स्टाफच्या लेखावळे सिस्टर आहेत, प्रतीक्षा सिस्टर आहेत, पूनम आवाळे सिस्टर आहेत, तसेच आमचे पायलट आहेत 108चे दामोदर आहिरे आहेत, विशाल कदम आहेत आणि आमचे सुजित पाटील सुपरवायझर सर आहेत, की ह्या लोकांच्या सहकार्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही। का तर कसं असतं की पडद्या पुढं कोण आहे त्यापेक्षा पडद्या पाठीमागचे कलाकारही महत्त्वाचे राहतात आणि त्यांच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होत नाही। तसंच माझ्या आई वडील आहेत, माझे बहीण भाऊ आहेत, त्या लोकांचेही मी खूप सारे धन्यवाद मानतो। का तर 24 तास अखंड सेवा देणं एवढं सोपं नसतं, की काही गोष्टी घरच्यांना पण ॲडजस्ट कराव्या लागतात। त्यासाठी मी माझ्या घरच्यांचेही खूप सारे धन्यवाद मानतो। आणि हा जो सत्कार झाला या प्रकारे जी कौतुकाची थाप त्यांनी दिली जाते त्यामधून डबल प्रेरणा मिळते आणि ह्या डबल प्रेरणेने मी माझ्या कामात कायम सातत्य ठेवायचा नक्कीच प्रयत्न करेन। आणि खूप सारे धन्यवाद भोंगवली पीएससी स्टाफ आणि माझा सर्वस्वी स्टाफ।